नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ व्लॉग नसणार आहे किंवा डेली रुटीन नसणार आहे. तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की कशाबद्दल आहे. कारण मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला माझं सॅडल कलेक्शन पाहिजे असेल, शूज वगैरे, तर कमेंट करून सांगा. शूज तर तसं माझ्याकडे जास्त नाही आहेत, एकच आहे जो मी आत्ताच घेतलेला आहे. पण माझ्याकडे सॅडलचं भरपूर असं कलेक्शन आहे, जे की 2 वर्षापासून मी घेतलेलं आहे आणि कधीतरीच घालते ते सॅडल, डेली घालत नाही. सो ते सर्व तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर टाइम वेस्ट न करता आपण स्टार्ट करू. आणि बरेचसे सॅडल मी आता नवीन ऑर्डर केलेत, कारण मला ड्रेस आणि सॅडल याच्यामध्ये इन्व्हेस्ट म्हणता येत नाही, पण त्याच्यामध्ये त्याच्यावर पैसे खर्च करायला खूप आवडतं. आवडतं नाही, ते मला नाद आहे. मला ड्रेस छान छान घालायला आवडतात, सॅडल त्याच्यावर मॅचिंग लागते. त्यानंतर आता मला पर्सचा सुद्धा नाद लागलेला आहे. तर अशा गोष्टी आहेत. तर हा ड्रेस सुद्धा तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच, पण इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. एवढा जास्त सुंदर ड्रेस आहे हा आणि याचा घेर पण एवढा भारी आहे ना, मला खूप जास्त आवडलाय. मला वाटलं नव्हतं की एवढा छान येईल म्हणून. कधी म्हणजे ऑनलाईनमध्ये मला एक्स्पेक्टेशन नव्हते, पण मागचे जे 2-3 ड्रेस आहेत ना, एवढे छान आलेले आहेत. त्याच्यामुळे मी हा ड्रेस घेतला आणि खूप भारी आहे. खूप म्हणजे खूप. पॅन्ट आहे ह्याच्या खाली, मस्त अशी सुंदर पॅन्ट आहे. तुम्हाला दाखवते. अशी सुंदर अशी पॅन्ट आहे. पॅन्टची तशी गरजच नाही याला, कारण घेरच एवढा जास्त आहे, पूर्ण खालीपर्यंत जातो. आणि ओढणी सुद्धा आहे, जी की मी आता नाही घेतली कारण मी असे कम्फर्टेबल होते. सो असा ड्रेस आहे. याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर चला आपण आता सुरू करूया. अगोदर मी तुम्हाला आता जे नवीन सॅडल घेतलेले ते दाखवते आणि त्यानंतर मग मी जुने पण दाखवते. आता त्यापैकी काही लोकल मार्केटमधून सुद्धा घेतलेले आहेत. सो मग त्याची लिंक तुम्हाला देणार नाही. बट जे पण ऑनलाईन घेतलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिकडून तुम्ही चेक करू शकता. आणि सर्व सॅडल खरंच खूप छान आहेत. तर चला सुरू करूया. तर पहिले तर आहे हे चप्पल, जे की सॅडल नाहीये, चप्पल आहे आणि एवढं जास्त कम्फर्टेबल आहे ना, एकदम असं भारी वाटतं. मी तुम्हाला इकडे साईडला ते पायात घातल्यानंतर कसं दिसतं त्याचा पण व्हिडिओ टाकेल. सो हे सुंदर असं चप्पल आहे. आणि आता जे सीझन चालू आहे पावसाळ्याचा, पाऊस तर तसा कमी आहे, पण जेव्हा केव्हा जास्त असेल तेव्हा पावसाळ्यात यूज करण्यासाठी हे खूप जास्त भारी आहे. आणि हे मी आणखी यूज केलेलं नाही, नवीन आहे. सो त्यामुळे मी हातात घेऊन दाखवते मस्त. आणि याचं माझं साईज जे आहे ते 6 नंबरची साईज माझ्या पायाला परफेक्ट येते. सो धिस वन इज फर्स्ट. खूप जास्त कम्फर्टेबल आहे हे वाला. व्हाईट मध्ये आहे. यूज पण केले मी 1-2 वेळेस आणि खूप जास्त छान दिसते पायाला. आणि माझा फेवरेट कलर आहे व्हाईट. त्यामुळे मी कधी आता तुम्हाला जे कलेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये व्हाईटच जास्त दिसतील. 5-6 तुम्हाला व्हाईट सॅडल दिसतील, कारण व्हाईट आणि ब्लॅक मला खूप जास्त आवडतात आणि कोणत्या पण ड्रेस सोबत जातात. मेन म्हणजे पर्स आणि सॅडल मॅच करायची, खूप छान लुक येतो. जरी तुमचा ड्रेस कोणत्याही कलरचा असू द्या, पर्स आणि सॅडल जर सेम असेल तर परफेक्ट लुक येतो. सो तुम्ही ह्या सोबत जाऊ शकता 100%, काहीच डाऊट नाही. सो हे वाला आहे सेकंड. त्यानंतर थर्ड आहे हे, जे की आहे ट्रेसचं. याची रिसेंटली मी लिंक तुम्हाला दिली होती शॉर्ट्स मध्ये. सो हे जे आहे खूप जास्त, खूप म्हणजे खूप जास्त कलर बघा तुम्ही, एवढं सुंदर दिसतं ना घातल्यानंतर. आणि हिल्स तर मला हिल्सने एवढं चालता येत नाही कम्फर्टेबली, पण मला हिल्स खूप आवडतात त्यामुळे मी घेतली आहे. हाईट माझी आहे कामापुरती, बट कधी कधी वाटतं ना असं असे ड्रेस घातल्यानंतर मोस्टली ना, थोडेसे हिल्स घातले ना थोडे अजून छान लुक येतो, घेर वगैरे छान दिसतो. त्यामुळे हे खूप जास्त छान आहे. त्यानंतर ही एक आहे सॅडल. ही एक सॅडल आहे जी मी यूज केलेली आहे. तर ही मी घेतलेली आहे संभाजीनगरला. संभाजीनगरला पैठण गेटमधून, पैठण गेटवरून. सो याची प्राइस 150च्या आसपास आहे. तर छान आहे, ती पण छान वाटते असं ट्रॅडिशनल वगैरे ड्रेसेसवर, मस्त आहे. नेक्स्ट आहे ही ज्युती, जे की या ड्रेसवर एवढी भारी दिसते, एवढी भारी. तुम्ही शॉर्ट्स मध्ये वगैरे बघाल ना माझा, जो मी या ड्रेसवरचा व्हिडिओ टाकेल, एवढं सुंदर वाटतं ह्याच्यावर आणि खूप जास्त भारी दिसते. याच्यावरच नाही, कुर्ती पण घातली होती मी 2-3 दिवसाखाली, तर त्या कुर्तीवर पण एवढी सुंदर दिसत होती. आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत ना, तर ते प्रत्येक ड्रेसवर मॅच होते. सो ही अशी आहे.
नेक्स्ट आहेत हे लोफर, जे की तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले असतील आणि खूप जणांनी याची लिंक मागितली होती, पण ते लोकल मार्केटमधून घेतलेत, इथूनच घेतलेत शगुन चौकातून. सो तिकडे तुम्हाला भेटून जातील तसे लोफर. आणि ते आय थिंक 400-450च्या आसपास आहेत. जे ऑनलाईन घेतलेले आहेत ते स्वस्त आहेत, बट जे ऑफलाईन घेतलेले आहेत ते थोडेसे महाग आहेत. आणि ऑफलाईन वाले जास्त कलेक्शन नाहीये, पण ऑनलाईन वाले जास्त आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे हे वाले, जे की ब्राऊन मध्ये खूप म्हणजे खूप जास्त सुंदर आहेत. जर तुम्हाला मागणं इलास्टिक वगैरे नसेल आवडत, नुसती चप्पल टाईप पाहिजे असतील, तर हे एकदम परफेक्ट आहेत. बघू शकता तुम्ही, हे मी वापरलेले आहेत. त्यानंतर आता माझं फेवरेट आहे नेक्स्ट, ते म्हणजे हे वाले व्हाईट. आणखी वापरले नाहीत मी, पण तुम्ही बघा किती सुंदर आहेत. याची हिल्स वाव, एकदम असं डायमंड काचेची असल्यासारखी आहे बघा. आणि समोरची पण डिझाईन एकदम भारी आहे, असं वाव 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 बघा. तर याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. नेक्स्ट आहेत या हिल्स. तुम्ही या हिल्स सुद्धा माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे, पण त्या हिल्स मी लोकल मार्केटमधून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्याची लिंक माझ्याकडे नाहीये. पण ॲब्सोल्युटली ते खूप जास्त छान आहेत. खूप म्हणजे खूप, मला खूप आवडतात ते. जर नॉर्मली मला कुठं जायचं असेल तर मी तेच घालून जाते. सो तुम्ही ते आणि शगुन चौकामधूनच घेतल्यात. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता. नंतर नेक्स्ट आहे माझी फेवरेट हाय हिल्स वाली सँडल, जे की खूप जणांना आवडते आणि त्याची लिंक मला भेटली तर मी पाठवेल, कारण ती 3 वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि ती सुद्धा व्हाईट कलर मध्येच आहे. मला भीती वाटायची की मी हिल्स घालू शकेल का नाही, कसं घालता येईल, पण त्या सँडलमुळे मला कॉन्फिडन्स आला की मी हिल्स घालू शकते. आणि आता मी मस्त सँडल घालून, हिल्सवाली सँडल घालून जाऊ शकते. तर ती तुम्हाला दाखवते. तर ही आहे ती सँडल. हिल्स, याची हिल्स बघू शकतो तुम्ही, बॉक्स हिल आहे आणि ही अशी सँडल आहे. एवढी जास्त भारी वाटते ना वेस्टर्न वर, तर बापरे, खूप जास्त भारी लुक देते. जर तुम्हाला पण हिल्स आवडत असतील तर या सँडल मध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर तिच्याच सोबतची आणखी एक आहे, मी जसं तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं, मला व्हाईट आणि ब्लॅक कलर खूप आवडतात. तर त्याच साईज तर त्याच वेळेस घेतलेली दुसरी एक सँडल आहे जी ब्लॅक मध्ये आहे आणि त्याची हिल्स आणखीन कमी आहे. आणि ती जेव्हा मी फर्स्ट टाइम घातली होती, व्हाईट नंतर ती घातली मी मी घेतली होती असंच की मी कधीतरी घालेल, मी घातल्यानंतर मला कॉन्फिडन्स येईल म्हणून. पण ती असं म्हणजे मी पहिले तर घेतल्यानंतर 6 महिने घातलीच नव्हती, त्यामुळे ती आणखीन पण नवीन दिसते, कधीतरी घालते. आणि मग मी माझ्या एका बर्थडेला घातली आणि एवढं कम्फर्टेबल मी त्याच्यात चालू शकले. सो त्यामुळे मला ती खूप आवडते आणि ती आहे ही सँडल. याची हिल्स तुम्ही बघू शकता, एकदम कमी आहे, पेन्सिल हिल नाही पण एकदम कमी आहे. आणि ही सँडल अशी आहे, जे की खूप जास्त आवडते मला. आता सध्या जर काही फंक्शन वगैरे असेल, काही असेल, तर मी आता हे कम्फर्टेबली घालू शकते. तर ही सुद्धा एकदम सुंदर अशी सँडल, लिंक भेटली तर मी याची सुद्धा लिंक तुम्हाला देईल. आणि परत नेक्स्ट आहे परत व्हाईट सँडल, जे की ही वाली आहे आणि याची बॅक साईडने बघा किती जास्त असं छान छान आहे, स्ट्रॉंग आहे आणि याला काही होणार नाही असं सँडल आहे. आणि मेन म्हणजे मला असं इलास्टिक वाला घ्यायचं होतं, म्हणून मी हे घेतलेलं आहे. आणि असं सुंदर असं सँडल तुम्हाला इकडे दिसेल, खूप जास्त छान आहे बघा. नेक्स्ट आहे हे बूट टाईप सँडल म्हणू शकता तुम्ही किंवा शूज पण म्हणू शकता. तर हे आहे आणि हे सुद्धा ट्रेस ब्रँडचं आहे आणि खूप जास्त सुंदर आहे. मला याच्यामध्ये ब्राऊन कलर घ्यायचा होता. मी एक युट्यूबर जिचे मी व्हिडिओ बघते, तर तिच्या व्हिडिओमध्ये तिने ब्राऊन कलर घातलेला होता, बट मला वाटत होतं मी घेऊ का नको, घेऊ का नको. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, माझा तर फेवरेट कलर ब्लॅक आहे, त्यामुळे मग जेव्हा घ्यायची वेळ आली तेव्हा मी ब्लॅकच घेतला. आणि पण ते एवढं भारी दिसतं ना, वेस्टर्न वर पण जातं आणि ट्रॅडिशनल वर पण जातं. सो तुम्ही ते, जर तुम्हाला त्या टाइप मध्ये आवडत असेल तर तुम्ही ते मस्ट बाय, तुम्ही नक्की घ्या ते. आणि असं सर्व माझं सँडलचं कलेक्शन होतं एवढं. आणखीन नवीन ऍड झालंय की मी तुम्हाला ते दाखवतच राहील व्हिडिओज मध्ये. कमेंट्स आल्या होत्या मला भरपूर की दाखव दाखव म्हणून. सो असं सर्व काही माझ्याकडे एवढे सँडल आहेत. आणखीन घरी काही आहेत, पण ते मी लवकरच घेऊन येईल आता जेव्हा घरी जाईल तेव्हा. सो मग ते आणल्यानंतर आणखीन ते पण तुम्हाला दाखवेलच. तर जसं बऱ्याच जणांना मेकअपचा शौक असतो, कोणाला ज्वेलरीचा असतो, कोणाला हेअरस्टाईल वगैरे बरेचसं, तसं मला ड्रेसिंग आणि
फुटवेअरमध्ये खूप जास्त आवडतं इन्व्हेस्ट करायला. तर असं माझं पूर्ण कलेक्शन आहे. आता मला हे सर्व व्यवस्थित ठेवावं लागेल आणि हा ड्रेस तर ह्याची पण लिंक मी तुम्हाला देईलच डिस्क्रिप्शनमध्ये. सो हे सर्व सँडल तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि कोणत्या नंबरचं तुम्हाला सर्वात जास्त आवडलं ते देखील सांगा. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.